समाजवादी पार्टी के नेता अबू आजमी द्वारा वारकरी समुदाय को लेकर अब भी विवादित बयान पर सियासी गर्मा गई है। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने तीखी प्रतिक्रिया देते हुए अबू आजमी को भाजपा का सहयोगी करार दिया है। उन्होंने कहा कि यह बयान हिंदू मुस्लिम तनाव को भड़काने की साजिश है। अबू आजमीला कोणत्या वेळेस काय बोलावं आणि वातावरण दूषित करावं हे त्याला कुणाची तरी दबावामध्ये अशा प्रकारचे स्टेटमेंट अबू आजमीकडून येत असतात आणि त्यामुळं मला तरी वाटतं की अबू आजमींचं हे जे स्टेटमेंट वारकऱ्यांच्या संदर्भात झालं ते मुद्दाम हिंदू मुस्लिम हा वाद पुन्हा उभं करण्यासाठी झालं आणि त्याचा फायदा भाजपला होण्यासाठीच हे स्टेटमेंट अबू आजमी करत असतात असं माझं स्पष्ट मत आहे। तुम्ही ज्या वेळेस आमचं सरकार होतं त्यावेळेस ज्या पद्धतीनं आंदोलन उभं करून ती भूमिका तुम्ही मांडली आणि पवार साहेबांच्या घरावर तो एक ते नेते तयार झाले होते ते गेले, काही आंदोलक पोहोचलेत, हे सगळे एसटीचे कर्मचारी पोहोचले, तुम्ही त्यांना मर्ज करण्याची भूमिका त्यावेळेस मांडली होती। तर आज ही सगळी परिस्थिती निर्माण झाली, त्यामध्ये स्पष्टता येऊ द्या, त्याला कोण जबाबदार आहेत, काय आत्ताची परिस्थिती आहे, याबरोबरच त्यांनी सुधारण्याच्या संदर्भात एसटीची स्थिती ह्यामधून बाहेर काढण्यासंदर्भात सुद्धा श्वेतपत्रिकेमध्ये उल्लेख केला पाहिजे। श्वेतपत्रिका काढून दोषारोप करण्यापेक्षा कोण काय केलं ते सगळं मग ते काहीतरी बुजगावणं उभं करून लोकांचा भ्रमनिराश करण्याची भूमिका स्वीकारू नये आणि या संदर्भातली त्यांची सरकारची भूमिका एसटीला पुन्हा पुनर्जीवित करून या कर्मचाऱ्यांचे जे काही हाल आहेत, त्यांना पगार मिळत नाही, ती आर्थिक स्थिती आहे, या सगळ्यातून बाहेर काढणारी भूमिका त्यांनी स्पष्टपणे त्यामध्ये मांडावी असं आमचं मत आहे।